समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर महानगरपालिका चुनाव की घोषणा के साथ ही 15 दिसंबर से आदर्श आचार संहिता लागू हो गई है। इसे लेकर नागपुर महानगरपालिका आयुक्त ने आज एक पत्रकार परिषद का आयोजन किया। पत्रकार परिषद में मनपा आयुक्त ने बताया कि आचार संहिता लागू होते ही चुनाव प्रक्रिया से जुड़े सभी नियम सख्ती से लागू किए जाएंगे। चुनाव के दौरान किसी भी तरह के नियम उल्लंघन पर कड़ी कार्रवाई की जाएगी। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि चुनाव निष्पक्ष, पारदर्शी और शांतिपूर्ण ढंग से संपन्न कराने के लिए प्रशासन पूरी तरह तैयार है। ते प्रचार त्यांचा करू शकतात, परंतु त्याची जी काही खर्चाची बाब आहे ती त्या उमेदवाराच्या खर्चामध्ये जोडावी लागते आपल्याला। हे बघा, आपण बरेचदा भेटणार आहोत, तर मतदानाच्या पर्यंतची जी कारवाई आहे ती तर आपल्याला राहणार आहे। ती आपल्याला जे 100 मीटर 200 मीटरचे जे डिस्टन्सेस सांगितलेले आहे त्याचं नक्की पालन होईल, ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये झालं होतं। पण मला असं वाटतं अजून त्याला भरपूर अवकाश आहे, त्याच्या अगोदरही आपण बरेचदा भेटू मला असं वाटतं। सर, सोशल मीडियावरती जो प्रचार केला जातो म्हणजे अगदी छुप्या पद्धतीनं ओपनली होत असला तरी, तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला एक जी प्रमाणन समिती जी आहे, म्हणजे विच इज एमसी सारखी जी समिती आहे ती आपल्याकडे आपण गठीत करतोय। या संदर्भामध्ये आम्हाला काही पेड न्यूजच्या किंवा इतर अशा तक्रारी आल्या किंवा प्रक्षोभक गोष्टींच्या मार्फत चाललेलं आहे, तर त्याच्या संदर्भातले ज्या काही तक्रारी येतात त्याच्याकडे आपण पाठवून ते तपासून घेऊ। आणि स्पेसिफिक जेव्हा आपल्याला खर्चाच्या म्हणजे अशा काही ऍडव्हर्टाइजमेंट आढळल्या तर ती बाब खर्चामध्ये पकडण्यासाठी आपण हे करतो। जर अलाउड मजकूर असेल आणि काही त्याच्यामध्ये इश्यू नाहीये पण तो करतो आहे, तर त्याच्याबद्दल काय खर्च झालेला आहे त्याच्यात त्यांना डिक्लेअर करणं अपेक्षित असतं। सर, एक तर तुमचं अभिनंदन, कारण गडकरी साहेब तुम्हाला सहृदयी अधिकारी म्हणाले आहेत आणि लोकसभा निवडणुकीचं जे ऑफर दिलंय तर तुमचं काय मत आहे? नाही, तो विषय वेगळा होता, मला वाटतं तो चुकीच्या पद्धतीने कौतुक आहे की टीका आहे काय ते मला वाटतं गडकरी साहेबांना विचारलं पाहिजे आपण। चला, थँक्यू। काय आपली आयसी सेल आपण तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण हे करतो, उपक्रम करतो। पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या अटीतटीने लढल्या जाणाऱ्या निवडणुका असतात, त्याच्यामुळे पर्सेंटेज नेहमीच जास्त असतं याचं.